हाय हॅलो फॅमिली, कशा आहात? आय होप की तुम्ही सगळे छान असाल आणि तुमच्या आशीर्वादाने आणि तुमच्या प्रेरणेने, तुमच्या त्या जल्लोषने मी पण खूप चांगली आहे, खूप हेल्दी आहे. कारण तुमचा जो सपोर्ट मिळाला आहे ना मला आजपर्यंत, जो की माझ्या स्पेशली लाईव्ह मेंबरचा जो उत्साह असतो ना मला घेऊन, सो त्या सगळ्या उत्साहाने ना मला डबल प्रेरणा मिळते, डबल उत्साह येतो आणि मी खरंच खूप हेल्दी आहे. त्यामुळे हेल्दी आहे मी, कारण नाहीतर माझा बँड वाजला असता आता. सो आता माझ्या चॅनलला पूर्णतः 1.5 वर्ष होत आहे आणि त्यामध्ये मी लाईव्ह कंडक्ट करायला सुरुवात केली. त्याला आता 10 एप्रिलला 1 वर्ष कंप्लीट होणार आहे, जो की माझा प्रवास हा मार्च मधून सुरू झालेला होता. मार्च मध्ये मला लाईव्ह ही काय असतं ही कन्सेप्ट माहीत झालेली होती. त्यामध्ये मी नंतर दुसऱ्यांची लाईव्ह बघायची. एकच लाईव्ह बघितली मी, दुसऱ्यांचे खूप सारे लाईव्ह नाही बघितले आणि एकच लाईव्ह बघितलं. आणि लाईव्ह काय प्रकार आहे मला नव्हतं माहिती काय ते. ऍक्च्युली मी चॅनल जे ओपन केलं तेच तर मला माहिती नाही की युट्यूबवर चॅनल कसं बनवतात. बस बनवून टाकलं, स्टेप आल्या समोर आणि लेट टू गो. सो बनवून गेलं चॅनल आणि त्यानंतर व्हिडिओ वगैरे कुठून काय करायचं ते म्हणतो ना आपण, जेव्हा पाण्यात पडतो आपण तेव्हा आपोआप हातपाय हलवायला लागतं. सो तशा टाईपमध्ये मी सगळं केलेलं आहे. कुठलीही प्री प्लॅनिंग केली नव्हती की मला चॅनल ओपन करायचं आहे, मला चॅनलवर काम करायचं आहे. काहीही प्लॅनिंग केलेली नव्हती. बस जो आया वो कर लिया बाई. सो अशा प्रकारे माझं सगळं झालेलं आहे आणि म्हणूनच काय म्हणून मला वेळ लागला थोडा सगळ्या गोष्टी करायला. अजूनही लागतोय थोडाफार, बट इट्स ओके. आय एम हॅपी. कारण माझे खूप सारे सबस्क्रायबर्स माझे असे जीवाभावाचे आहेत की त्यामुळे मला आता खरंच खूप छान वाटतं. आणि या 1 वर्षातल्या प्रवासातल्या आठवणी, चांगल्या आठवणी आहेच, पण त्याचबरोबर वाईट आठवणी पण आहे. कटू आठवणी म्हणतो ना आपण, की ज्या कधी विसरू शकत नाही, अशा पण आठवणी सोबत आलेल्या आहेत. त्या कटू आठवणी पण मी शेअर तर करेलच यार, ऑफकोर्स. जर काही तुम्हाला चांगलं सांगायचं ठरवत आहे तर हक बनताय भाई की वाईट आठवणी पण तुमच्यासोबत शेअर कराव्या. सो ते पण शेअर करेल आणि चांगल्या मोमेंट पण शेअर करते. बट मला असं वाटतं की या व्हिडिओमध्ये मी माझं पूर्ण यूट्यूब हिस्ट्री सांगावं. अँड देन नेक्स्ट पार्ट जेव्हा मी घेऊन येईल तेव्हा बघूयात ना, त्या वाईट लोकांवरही प्रहार तर करायचंय मला, सोडणार नाहीये मी. कारण त्याची कारणं खूप काही आहे. कारण मी ज्यांच्यावर प्रहार केलाय ना, खूप काही लोक वाचलेले आहेत त्या गोष्टींपासून. सो उनके ऊपर भी आएंगे, लेकिन पहले अपनी चैनल की बात हो जाए. तर असा प्रवास सांगू का? तर जेव्हा मी चॅनल ओपन केलंय ना तेव्हा मला टोटली ब्लँक होती. मला काहीही माहिती नाही. निहारिकाचे, जे की माझी मुलगी 6 महिन्याची होती, अशा टाइम मध्ये मी चॅनल ओपन केलंय. सहज म्हणून चॅनल ओपन केलं आणि त्या टाइमला फक्त निहारिकाचे क्यूट व्हिडिओ टाकायचे, एवढंच मोटिव्ह होतं. बाकी अदरवाईज कुठलंही मोटिव्ह नव्हतं. सो निहारिकाचे क्यूट व्हिडिओ टाकत होती आणि बस कधी जेव्हा बनला व्हिडिओ, धरला टाकला. नो टायमिंग, नो लिमिट्स आणि नो कंटिन्युटी, कुठलंच बंधन नव्हतं. जेव्हा माहितीये का, जेव्हा कोणाला माहिती नसतं ना तेव्हाच लाईफ खूप चांगलं असतं आणि जेव्हा त्याला रूल्स अँड रेग्युलेशन माहिती होतं ना तेव्हा त्याचं लाईफ कुठेतरी ना अस्ताव्यस्त, स्ट्रेसफुल व्हायला लागतं. ही गोष्ट रिअल लाईफ साठी सुद्धा आहे. सो मी रिअल लाईफ बद्दल बोलते. तर तोपर्यंत खरंच खूप चांगलं होतं. बट जेव्हा माझे व्हिडिओ व्हायरल होत नव्हते, व्ह्यूज मोठ्या प्रमाणात येत नव्हते, हालाकी माझ्यापेक्षा डल क्वालिटी, डल क्यूटनेस असलेले व्हिडिओ पटापट व्हायरल होत होते आणि माझं नव्हतं होत. सो मी ना त्या टाइम मध्ये हार मानून घेतली होती. कारण 3 ते 4 महिने मी काम केलं निहारिकाच्या चॅनलवर, ज्याचं की नाव ठेवलं होतं मी प्रीती चाफलेच ठेवले होते. त्यानंतर मी त्याचं नाव मॉम अँड बेबी केलं. तर त्या चॅनलवर काम केलं मी 2 ते 3 महिने काम केलं. बट व्ह्यूज वगैरे चांगले येत नव्हते. कुठेतरी खचून गेली होती मी की नो यार, हे काही नाही आहे. आणि त्या टाइम मध्ये ना मला नंतर इंस्टाग्रामवर रील्स पाहायची खूप आदत लागली होती.
त्याआधी कधी मी इंस्टाग्राम नाही वापरला, कारण अकाउंट होतं माझं, पण मी जास्त कधी इन्व्हॉल्वमेंट दाखवली नाही त्यामध्ये. आणि ते झालं असं की नंतर ना मग ते आपण म्हणतो ना, जेव्हा आपण काहीतरी करायला जातो तेव्हा आपण शोध मोहीम खूप करतो. जसजसं आपल्याला असं वाटतंय आपलं माझा जीव गुदमरायला लागला यार पाण्यामध्ये, तेव्हा आपण हातपाय हलवायची कोशिश करतो. आणि तेच झालं माझ्यासोबत की माझे व्हिडिओ व्हायरल होत नव्हते. सो मी कुठे काय बघू काय नाही असं सगळं सुरू होतं माझं, कशात एडिटिंग करायची, कसं थंबनेल बनवायचं. कारण व्हिडिओ तर बघतो आपण, पण खरंच बनवतो का, खरंच एवढा वेळ असतो का. माझं तर न्यू बेबी होतं, सो मला एवढा वेळ नव्हता थंबनेल अँड ऑल. सो असलं काही करू शकत नव्हती मी. आणि मी म्हटलं की नाही, मी हे करू शकत नाही तर माझा व्हिडिओ व्हायरल होणारच नाहीये. सो मी ते चॅनल ना कुठेतरी तिथे स्टॉप करायचा विचार केला आणि केला पण. मी ते चॅनल तिथे स्टॉप केला. हालाकी माझे 1000 सबस्क्रायबर झाले होते, बट वॉच टाइम नव्हता होत. बट वॉच टाइम साठी आणि 3 महिन्यात 10 मिलियन व्ह्यूज आणू कशी, हा प्रश्न होता माझा. आणि वॉच टाइमचे प्रश्नच येत नाही. जेव्हा तुम्ही शॉर्ट टाकता तेव्हा फक्त तुम्हाला 10 मिलियन पाहिजे असते. शॉर्टला वॉच टाइम नसतो, लॉंग व्हिडिओला वॉच टाइम असतो. लॉंग व्हिडिओ माझ्याकडून बनवणं होत नव्हते, कारण मी जर ब्लॉग बनवतो म्हटलं तर माझ्या घरातले मेंबर्स पण राजी लागेल. सो माझ्या घरातल्या मेंबर्सना माहीत सुद्धा नाही माझं चॅनल आहे, किंवा आमच्या घरात या सगळ्या गोष्टीबद्दल काहीही म्हणजे माहिती नव्हती जास्त, ब्लॉगिंग काय असते काय नाही. सो मी एकटी कुठे कुठे धडपडणार आणि प्रत्येकाला नाही सांगू शकत किंवा म्हणू नाही शकत मला व्हिडिओ बनवायचा आहे, हे करायचंय ते करायचंय. घरातले कसं आपली लहान सहान घरी जेव्हा असतो आपण तेव्हा वेगळं असतं, बाहेर जेव्हा जातो तेव्हा वेगळं असतं, किंवा व्हिडिओ बनवताना वेगळं असतं. सो अलर्ट माणूस जे असतो ना ते मला ब्लॉग बनवायसाठी कधीच मिळालं नाही. सो मग मी ब्लॉग कधी बनवले नाही. या गोष्टीचा मला थोडासा पश्चाताप होतो की मी घरच्यांना कन्व्हिन्स केलं असतं तर मे बी ब्लॉग पण सुरू झाले असते. बट तो मुद्दा मी आजही डोक्यात घेत नाही, आजही ती कंडिशन नाही आहे. सो मी ब्लॉगचा विचार करत नाही. आणि ब्लॉग बनलाही तर निहारिका आणि माझ्यावरच बनतात, तर ते पण किती म्हणजे एकच एक गोष्ट किती बघणार ना, कोणी बोर होऊन जातो सो सारखं सारखं. त्यामुळे मी जास्त ब्लॉग पण बनवत नाही. काही स्पेशल असेल तरच ब्लॉग बनवते. मुद्दा भटकतोय ना. सो विषय होता की चॅनल बद्दल. तर झालं असं की तो चॅनल मी तिथेच बंद केला. आणि नंतर ना मला असं वाटलं की बाकी रील्स बघता बघता लेडीज म्हणजे मी पण ऍक्टिंग करू शकते चांगल्या प्रकारे, जे की हालाकी बाकीच्या रील्सच्या कंपॅरिझन मध्ये. सो मग मी ना स्वतः मैदानात उतरले. म्हटलं आता काही खरं नाही, आता आपल्याला उतरावंच लागणार आहे. तर मग स्वतः उतरले आणि स्वतःच्या व्हिडिओला बापरे इंस्टाग्रामवर भराभर व्ह्यूज यायला लागले, लाखांनी व्ह्यूज यायला लागले. सो तिथं पण तीच कंडिशन माझी, नो लिमिट्स, नो टाइम, नो रेग्युलरिटी. सो तिथं पण तेच झालं, लाखांना व्ह्यूज गेलेले, काही काही व्हिडिओ गेले. 11,000 माझे फॉलोअर्स झाले. आणि त्यानंतर कुठेतरी ते व्ह्यूज कमी व्हायला लागले, माझी व्हिडिओची क्वांटिटी कमी पडायला लागली. कारण निहारिकाचं जेवण खावानंतर खूप काही वाढून गेल्या होत्या गोष्टी. आणि आपल्या बेबीला टाकून तर कुठलं काही काम महत्वाचं नसतंच ऑब्व्हियसली. सो मग ते झालं आणि कंटिन्युटी डिस्कनेक्ट झाली. तर मग ते इंस्टाग्रामला पण व्ह्यूज कमी यायला लागले. मग इंस्टाग्रामचा मी नाच सोडूनच दिला आणि म्हटलं की चल युट्यूबवर पेमेंट येतं तर मे बी याच्यावर काम करून बघूयात ना. मी इथे रील्स टाकल्यापेक्षा युट्यूबला टाकते. सो मी नंतर युट्यूबला रील्स टाकायला लागले. आणि युट्यूबला चांगल्या प्रकारे मला व्ह्यूज येत होत्या, सगळं काही येत होतं, फॉलोअर्स पण आलेले होते. बट वॉच टाइम कुठून आणायचं. सो अचानक एक दिवस ना मार्चमध्ये स्क्रोल करता 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 लाईव्ह काय कन्सेप्ट असते माहिती नव्हतं, बट स्क्रोल करता करता ना मला लाईव्ह दिसली. आणि ती लाईव्ह बघून ना बघत होते ना नेमकं काय प्रकार आहे यांच्याशी. म्हणजे त्या टाइमला तर बोलायची पण काही हे नव्हती. म्हणजे माझी चांगलंच आहे माझं बोलायचं टॅलेंट, कारण मी अख्खा 2 वर्ष गाजवले आहे अँकरिंग करता करता. सो टॅलेंट आहे, पण हे लाईव्ह काय प्रकार आहे सो काही कळत नव्हतं. आणि ती लेडीज फक्त हाय हॅलो नमस्कार असं तसं करत होती. सो म्हटलं जाऊ दे आपणही करून बघावा. आणि त्यानंतर मी जे सगळे व्हिडिओ बघितले आणि त्यानंतर मग ते असतं ना
लाईव्हनी वॉच टाइम वाढतो असं तसं, म्हणून म्हटलं की चला आपण पण लाईव्ह कंडक्ट करायची आणि हे करायचं. आणि लाईव्ह नंतर 10 एप्रिलपासून लाईव्ह सुरू केली मी. 7 ते 8ला मी एप्रिलला त्या ताईचे व्हिडिओ बघितले असेल लाईव्हचे आणि सगळे बघितले. सुरुवातीला काय काय कंडिशन आहे तिचं पण तसंच होतं, हे काय आहे हे काय आहे हे काय. सो असं करून तिने लाईव्ह सुरू केली आणि आता चांगल्यापैकी बेटर लाईव्ह होती तिची त्या टाइमला. तर मग मी पण सुरू केली आणि असतं ना आपल्याला खूप जोश असतो सुरू केल्यावर आपल्याला येतीलच लोक, असं काहीही झालेलं नाहीये. ज्या दिवशी लाईव्ह सुरू केलं ना अक्षरशः अर्धा तास लाईव्ह असेल, श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोलत राहिली, बट कोणीच रिस्पॉन्स देत नव्हतं किंवा मला तर असं वाटतं लाईव्हला संख्या पण नसेल कोणी. तर असा प्रवास सुरू झालेला लाईव्हचा. आणि त्याच्यावर मग असतात ना एखादे नवीन मेंबर, ही एकटीच दिसते आहे, कोणी लाईव्ह फीड पण नाही आहे, सो कशाला जायचं या लाईव्हला, असं पण झालेले आहेत जे की आता खूप जवळचे बनलेले आहेत आणि खूप फेवरेट लिस्ट मध्ये आहे. सो असे पण झालं की फक्त एक कमेंट मी ओरडायची, अरे एक कमेंट टाका, माझी कमेंट बॉक्स ऑन आहे का मला बघायचं आहे. सो असं करून करून एका दादाने कमेंट टाकली ज्याचं नाव मी नाही घेणार, कारण मला असं वाटतं की मी त्यांच्या परमिशन नाही घेतली आहे हा व्हिडिओ बनवताना. सो नाव कशाला घ्यायचं किंवा काही ऑब्जेक्शन असू शकलं तर, म्हणून ना त्यांनी एक कॉमेंट टाकली श्री स्वामी समर्थ आणि ना गायब. दुसरी कॉमेंट नाही टाकली. त्यानंतर मला किस्सा सांगितला त्यांनी की हा तुम्ही खूप ओरडत होत्या ना, कोणीतरी एक कॉमेंट टाका, कोणीतरी एक कॉमेंट टाका श्री स्वामी समर्थाची. सो म्हणून मी कॉमेंट टाकली तुम्हाला. तर अशा प्रकारे मग असं वाटलं की नाही माझा कॉमेंट बॉक्स सुरू आहे. तर इथपासूनचा सुरुवात ते लाखोनी व्ह्यूज येण्यापर्यंत पोहोचलेला होता. त्यानंतर मी कंटिन्यू डेली लाईव्ह घ्यायला लागली. भरपूर मेंबर्स लाईव्हला येत होते आणि सुरुवातीला म्हणजे 2-3 हजारची वॉचिंग होती. त्यानंतर एप्रिल, मे अँड जून, म्हणजे मेच्या एंडिंगला माझं चॅनल, मेच्या 15 ते 16 तारखेला माझं चॅनल मोनोटाईज झालं. म्हणजे 10 एप्रिल, 10 मे आणि वरचे 15-20 दिवस. सो अशा प्रकारे त्या टाइम मध्ये माझा 45 दिवस म्हणू शकता. 45 दिवसामध्ये माझा वॉच टाइम पूर्ण झाला आणि माझे चॅनल मोनोटाईज झाला. आणि त्या टाइमला माझ्या चॅनलला खूप जास्त भीड होती. आणि मला ना सगळे क्रिएटर्स येऊन मला काय म्हणत होते माहितीये का, ताई तुम्ही खूप छान बोलता, तुमच्यासारखी लाईव्ह आम्हाला घेता येत नाही, सो तुमचं बघून आम्ही लाईव्ह घेतोय. सो असं तसं. आणि त्या टाइमला ना मी भरपूर लोकांना सपोर्ट केला आहे. जर ज्यांच्या लाईव्हला कमी मेंबर्स होते, ज्यांना बोलता येत नव्हतं किंवा काही येत नव्हतं, त्या सगळ्यांना हेल्प केली, सगळ्यांना. सो त्यानंतर असं करता करता हा चॅनलचा प्रवास वाढत गेला. आणि जूनमध्ये 1 जूनला माझ्या चॅनलचा बर्थडे होता. सो बर्थडे पण सेलिब्रेट केला मग नंतर. आणि बर्थडे सेलिब्रेट वगैरे इतका छान धूमधडाक्यात केला, लाईव्हला केला. तर एवढा सगळा प्रवास. आणि त्यानंतर जून, जुलै असं सगळा प्रवास वाढत गेला आणि चॅनलची खूप चांगल्या प्रकारे ग्रोथ झाली. त्यानंतर थोडेसे प्रॉब्लेम्स आले आणि डिस्कंटिन्यू झालं माझं चॅनल किंवा व्हिडिओ किंवा लाईव्ह असं सगळं काही डिस्कंटिन्यू झालं. बट आज बऱ्यापैकी व्ह्यूज आहेत, बऱ्यापैकी सबस्क्रायबर्स आहेत. मे बी त्या टाइमपासून कंटिन्यू राहिली असती तर आज लाखांनी माझे सबस्क्रायबर्स असते आणि व्ह्यूज पण असतात. सो हे होतं 1 वर्षाचा प्रवास माझा, जो की मी शॉर्टकटमध्ये तुम्हा सर्वांना सांगितलं. आणि त्या सर्व मेंबर्सचा ज्यांनी मला पहिली कमेंट केली त्या दादाचं खरंच मनापासून स्वागत. आणि आता तर भरपूर असे दादा आहेत ज्यांना मी खूप सन्मान देते आणि ती माझ्या लाईफची शान आहे, जान आहे, आन आहे, बान आहे, सगळं काही आहे. सो त्यांना सर्वांना मनापासून धन्यवाद. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया ज्यांनी छेडखानी केली ना, ज्यांनी मला रडवलंय ना, त्याला पण एक्सपोज करते. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.